नमस्कार सर्वांना, आयुर्वेदी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा, आता हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय. खायला काळ भुईला भार बघा या ठिकाणी म्हण आहे, या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. आता खायला काळ भुईला भार याचा अर्थ काय असतो? निरुपयोगी मनुष्य, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय. मराठी भाषेचं लेखन खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये केले जाते? बघा, प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. मराठी भाषेचं बघा लेखन विद्यार्थी मित्रांनो देवनागरी या लिपीमध्ये मराठी भाषेचं लेखन केले जाते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय. वनराज आणि केसरी बघा त्या ठिकाणी 2 शब्द आहेत. वनराज आणि केसरी हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? केसरी म्हणजे काय असतो? सिंह, म्हणजे वनराज आणि केसरी हे शब्द पहा सिंह या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलंय. सोनार आणि कान टोचणे. आता सोनार आणि कान टोचणे बघा अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे, याचा योग्य अर्थ सांगा. सोनार आणि कान टोचणे, आता याचा योग्य अर्थ काय असेल? सोनार आणि कान टोचणे म्हणजे काय असतो? योग्य व्यक्तीने चूक पटवून देणे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय. दीड शहाणा. आता या ठिकाणी बघा शब्द विचारलाय दीड शहाणा, या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? दीड शहाणा म्हणजे काय असतो? मूर्ख व्यक्ती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय. आज, काल, नंतर, अगोदर बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. बघा, हे सर्व शब्द पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? आज, काल, अगोदर, पुढे, खूप. बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? बघा, हे सर्व काय असतील? या ठिकाणी बघा क्रियाविशेषण आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय. श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा, हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? रणजित देसाई पहा, श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक रणजित देसाई आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. जन्मखोड या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? जन्मखोड तत्पुरुष समास, कर्मधारय समास, द्विगु समास यापैकी नाही. आता जन्मखोड या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास यायला पाहिजे? बघा, सर्वांचं उत्तर या ठिकाणी बघा तत्पुरुष समास यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलंय. कार्यालयीन कामकाजासाठी. आता कार्यालयीन कामकाजासाठी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं पत्र लिहिले जाते? औपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र, संवादपत्र यापैकी नाही. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. औपचारिक पत्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलंय. माधव जुलियन. आता माधव जुलियन विचारलं हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आता माधव जुलियन बघा हे कोणत्या कवीचं टोपण नाव असेल? बघा, सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. माधव त्र्यंबक पटवर्धन यांचं बघा माधव जुलियन हे त्यांचं टोपण नाव आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा, ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हे करायचे. बघा, तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय. विदूषकांनी मुलांना हसविले. बघा, अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, सकर्मक कर्तरी. बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? विदूषकांनी मुलांना हसवले. बघा, या वाक्यामध्ये भावे प्रयोग आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. रुक्मिणी स्वयंवर. रुक्मिणी स्वयंवर बघा, हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. रुक्मिणी स्वयंवर बघा हा ग्रंथ या ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी बघा लिहिलेला हा ग्रंथ आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा पंचपाळे.
आता पंचपाळी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा, ज्या समासामध्ये पहिले पद हे संख्यावाचक असते तो समास कोणता असतो? द्विगु समास. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी तो बघा या ठिकाणी आपला योग्य वाक्प्रचार या ठिकाणी निवडायचा आहे. हा बघा प्रश्न मागील परीक्षेमध्ये होता. आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी बघा तो या ठिकाणी जीवाचे रान करत असे. जीवाचे रान करणे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा, पण बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हे कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे? बघा, सर्वांच्या ठिकाणी दृष्टांत अलंकार यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आज पाऊस येईल बहुतेक. बघा, यामधून कोणता अर्थ सूचित होतो? आज्ञार्थी वाक्य आहे का? स्वार्थी वाक्य आहे का? विद्यार्थी वाक्य आहे का? संकेतार्थी वाक्य आहे का? आज पाऊस येईल बहुतेक म्हणजे कोणता असेल? संकेतार्थी वाक्य. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा, विषय क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलं? पुढील शब्दापैकी विरुद्ध अर्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. बघा, त्या ठिकाणी 4 जोडे आहेत. यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. बघा, आता उदय होणे, अस्त होणे म्हणजे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 बरोबर आहे. कृश स्थूल बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 पण बरोबर आहे. उघड गुप्त बघा या ठिकाणी हे पण बरोबर आहे. कृपण, आता कृपणच्या या ठिकाणी विरुद्ध अर्थी शब्द काय असतो? कृपण उदार म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वनवास या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. प्रकाश संत पहा वनवास या पुस्तकाचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सर्व लघु मात्रा असणारा शब्द ओळखा. आता या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी बघा सर्व लघु मात्रा असणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. लघु मात्रा बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो. लघु मात्रा असणारा, गुरु मात्रा असणारा या ठिकाणी लघु विचारले. मग आता कावळा येईल का? कावळा या ठिकाणी नाही. चिमणी पण नाही. गुलाब पण कमळ बघा या ठिकाणी शब्द या ठिकाणी काय असेल? सर्व लघु मात्रा असणारा या ठिकाणी शब्द आहे. विषय क्रमांक 20 बघा, या ठिकाणी काय विचारलं? अरे रे, अरेच्या हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारची उदाहरणे आहेत? अरे रे बघा, क्रियाविशेषण, शब्दयोगी, केवल प्रयोगी यापैकी नाही. अरे रे बघा काय असेल? केवल प्रयोगी अवयव. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील या ठिकाणी मन पूर्ण करा. आता बघा परीक्षेमध्ये बघा एखादी म्हण असते. त्या म्हणीमध्ये बघा एखादा शब्द बघा या ठिकाणी नसतो आणि तो या ठिकाणी आपला मन पूर्ण करायची असते. नाव सोनूबाई. आता नाव सोनूबाई बघा समोर या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द येईल? नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 आपले योग्य उत्तर आहे. क्रमांक 22 बघा या ठिकाणी काय विचारलाय? आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत असे. बघा सर्वांनी सांगायचे आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत असे. या वाक्याच्या ठिकाणी काळ ओळखा. सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर रीती भूतकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? ययाती ही कादंबरी कोणाची होती? वि स खांडेकरांची बघा कादंबरी होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, खालील शब्दापैकी विसंगत पर्याय ओळखा. आता विसंगत म्हणजे वेगळा शब्द या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. आता या ठिकाणी 4 शब्द आहेत बघा. नवलाई हा शब्द भाववाचक नाम आहे. गुलामगिरी भाववाचक नाम आहे. गुंडगिरी भाववाचक नाम आहे. विशिष्ट. आता विशिष्ट हा शब्द भाववाचक नाम होईल का? नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला विसंगत शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, तो कार्यालयामध्ये गेला आणि लगेच वापस आला. तो कार्यालयामध्ये गेला आणि लगेच वापस आला. हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य असेल? बघा या वाक्यामध्ये आणि हा शब्द आलाय. ज्या वाक्यामध्ये व, परंतु किंवा आणि हे शब्द येतात ते वाक्य कोणतं असतो? संयुक्त वाक्य असतो. बघा संयुक्त वाक्य. ऑप्शन क्रमांक 3 या वाक्याचा प्रकार आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जगन्नाथ आणि दिगंबर. आता या ठिकाणी बघा 2 शब्द आहेत. जगन्नाथ आणि दिगंबर हे शब्द कोणत्या संधीचे उदाहरणे आहेत? स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी यापैकी नाही. बघा आता सर्वांचे योग्य उत्तर येईल का? जगन्नाथ आणि बघा दिगंबर हे शब्द काय असतील? व्यंजन संधीची उदाहरणे आहेत. बघा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, रक्तचंदन.
रक्तचंदन म्हणजे काय? रक्तासारखे चंदन. या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा मागील व्हिडिओमध्ये हा या ठिकाणी प्रश्न झाला होता. रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. कोणता समास यायला पाहिजे? कर्मधारय समास बघा या ठिकाणी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, 2 शब्द जोडताना. आता समजा एखादं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये 2 शब्द जोडताना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? 2 शब्द जोडताना आपण या ठिकाणी संयोग चिन्ह वापरतो पहा, संयोग चिन्ह. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, बाळाने साखर खाल्ली. बाळाने साखर खाल्ली या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे? बाळाने साखर खाल्ली. कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी आपल्याला सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. आता निशानाथ म्हणजे काय असतो? चंद्र. रजनीनाथ म्हणजे काय असतो? चंद्र. सुधाकर म्हणजे काय असतो? चंद्र. दिनकर, दिनकर, आदित्य, बघा हे सर्व काय असतील? दिनकर म्हणजे काय असतो? सूर्य. म्हणजे या ठिकाणी आपला सूर्य या ठिकाणी दिनकर या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सुमंत यांचे बघा काम खालीलपैकी कोणते होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सुमंत बघा यांचं काम कोणतं होतं? परराज्यांशी संबंध ठेवणे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? शून्य अंशाचं अक्षवृत्त कोणते असते? आता 0 अंशाचं अक्षवृत्त कोणतं असेल? विषुवृत्त, ककरवृत्त, मकरवृत्त, आर्टिक वृत्त. 0 अंशाचं अक्षवृत्त म्हणजे विषुवृत्त होय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याची लागून आहे? महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याची लागून आहे? बघा आता सर्वांचे योग्य उत्तर केले पाहिजे. महाराष्ट्र राज्याला बघा सर्वाधिक सीमा ही मध्य प्रदेश राज्याची लागून आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, लक्षद्वीप बेटे. आता लक्षद्वीप बेटे विचारले कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? आता लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे असतील? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. लक्षद्वीप बेटे पहा अरबी समुद्रामधली बेटे आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? आता कांजीरंगा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. कांजीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यामध्ये आहे. आसाम राज्य. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा, महात्मा गांधी यांनी बघा केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग खालीलपैकी कोणता होता? महात्मा गांधी यांनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता होता? चंपारण्य सत्याग्रह, सविनय कायदेभंग आंदोलन, खेडा सत्याग्रह यापैकी नाही. आता महात्मा गांधी यांनी बघा केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता होता? चंपारण्य सत्याग्रह, सन 1917. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? आता सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह कोणता असेल? गुरु बघा हा ग्रह. सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह कोणता असेल? गुरु हा ग्रह आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं असेल? कलम 29 ते 30 बघा हे सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार यांच्या संबंधीचं कलम आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामधली सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती आहे? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती होती? 42वी बघा घटनादुरुस्ती. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामधली सर्वात मोठी घटनादुरुस्ती 42वी घटनादुरुस्ती होती. प्रश्न क्रमांक पुढचा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते. आता पृथ्वी स्वतःभोवती फिरते या फिरण्याच्या गतीला खालीलपैकी कोणती गती म्हणतात? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पृथ्वी स्वतःभोवती फिरते या फिरण्याच्या गतीला आपण काय म्हणतो? परिवलन गती असे म्हणतो. बघा परिवलन गती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारताने आपला पहिला अणुस्फोट कोणत्या ठिकाणी केला होता?
भारताने आपला पहिला अणुस्फोट कोणत्या ठिकाणी केला होता? सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आले पाहिजे पोखरण, जे की राजस्थान या राज्यामध्ये आहे. पोखरण या ठिकाणी भारताने आपला पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी केला होता. विषय क्रमांक पुढचा बघा, सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती असेल? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 AU. बघा सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये अमात्य खालीलपैकी कोण होते? बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये अमात्य कोण होते? बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? रामचंद्र निळकंठ मुजुमदार बघा हे अमात्य होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती आहे? सर्वात कठीण वस्तू कोणती असेल? सोपा प्रश्न आहे पहा. सर्वात कठीण वस्तू म्हणजे हिरा ही सर्वात कठीण वस्तू आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, लोकसंख्येच्या दृष्टीने, आता लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणतं आहे? लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातलं सर्वात लहान राज्य कोणतं असेल? सिक्कीम बघा हे राज्य भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा, ताजमहल विचारलाय कोणत्या नदीच्या काठी आहे? ताजमहल कोट आहे सर्वांना माहीत आहे. आग्रा या ठिकाणी ताजमहल आहे सर्वांना माहीत आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. तर ताजमहल विचारलाय कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर याचं योग्य उत्तर केलं पाहिजे. ताजमहल पहा यमुना नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक 3. बघा भारतामध्ये विचारले सर्वात दक्षिणेकडचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतातील सर्वात दक्षिणेकडचं राज्य कोणतं असेल? सर्वांचं उत्तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आले पाहिजे. तामिळनाडू हे राज्य भारतामध्ये सर्वात दक्षिणेकडचं या ठिकाणी राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा, नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये येतो? नरोरा हा काय आहे? अणुविद्युत प्रकल्प आहे. कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आले पाहिजे. नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प उत्तर प्रदेश राज्यामधला तो प्रकल्प आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं, हरिजन व यंग इंडिया. हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केलेली वर्तमानपत्रे आहेत? हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे कोणी सुरू केली होती? हरिजन व यंग इंडिया बघा ही वर्तमानपत्रे महात्मा गांधीजी यांनी बघा सुरू केलेली वर्तमानपत्रे आहेत. बघा त्या ठिकाणी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र बघा यांचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. विषय क्रमांक पहिला या ठिकाणी काय विचारलं, बालकांच्या वैयक्तिक भिन्नतांचा विचार करून शिक्षकांनी कोणती अध्यापन पद्धती स्वीकारली पाहिजे? बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बालकांच्या वैयक्तिक भिन्नतांचा विचार करून शिक्षकांनी या ठिकाणी बघा कोणते आले पाहिजे? सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आले पाहिजे. बघा शिक्षकांनी विद्यार्थी केंद्रित अध्ययन पद्धतीने स्वीकारली पाहिजेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी B आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलं, पियाजे. आता पियाजे यांच्या मते 7 ते 11 वर्ष बघा वयोगटातील बालके खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये असतात? पियाजे यांच्या मते बघा 7 ते 11 या बघा वयोगटातील बघा जी काही बालके असतात कोणत्या अवस्थेमध्ये असतात? 7 ते 11 मध्ये बघा या ठिकाणी मूर्त संक्रियात्मक अवस्था. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी C आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, निकट विकास क्षेत्र. निकट विकास क्षेत्र म्हणजे काय? ZPD ही संकल्पना खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? निकट विकास क्षेत्र. स्किनर, पियाजे बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी C आले पाहिजे. वायागॉट्स्की. ऑप्शन क्रमांक C आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडचणी ओळखण्यासाठी कोणती मूल्यमापन उपयुक्त ठरते? बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. एखादा बघा विद्यार्थी असेल त्या शिकण्यातील अडचणी ओळखण्यासाठी विचारले कोणती मूल्यमापन उपयुक्त ठरते? सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक B यायला पाहिजे. निदानात्मक मूल्यमापन ऑप्शन क्रमांक B आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? बहुविध बुद्धिमत्ता हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? गार्डनर या शास्त्रज्ञांनी मांडला. गार्डनर. ऑप्शन क्रमांक B आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, खालीलपैकी कोणती प्रेरणा अंतर्गत आहे? बघा आता खालीलपैकी कोणती या ठिकाणी बघा जी काय बघा प्रेरणा असेल अंतर्गत बघा या ठिकाणी प्रेरणा आहे. बघा सर्वांनी सांगायचं, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी C यायला पाहिजे. ज्ञान मिळवण्यासाठी आनंदासाठी अभ्यास करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी C आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, समावेशक शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट काय? समावेशक शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट काय असेल? बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक B यायला पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देणे हे समावेशक शिक्षणाच्या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट आहे. ऑप्शन क्रमांक B आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा करून शिकणे. करून शिकणे म्हणजे काय? लर्निंग बाय डुईंग. लर्निंग बाय डुईंग म्हणजे करून शिकणे ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी जॉन डुई यांच्या संबंधीची या ठिकाणी ही संबंधित संकल्पना आहे. बघा लर्निंग बाय डुईंग जॉन डुई. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा विकास करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा विकास करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी यायला पाहिजे. मुक्त विचार व प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन द्यावे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो? विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो? ऑप्शन क्रमांक सी संतुलित व शैक्षणिक अनुभव. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर आहे. बघा पावलॉव यांचा बघा जो काय बघा सिद्धांत आहे पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या शिक्षणाशी संबंध आहे? पावलॉव बघा यांचा बघा जो काही बघा सिद्धांत आहे तो कोणत्या शिक्षणाच्या प्रकाराशी संबंधित आहे? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आले पाहिजे. शास्त्रीय अभिसंधान. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर आहे. वर्गातील मंदगती विद्यार्थ्यांसाठी योग्य उपाय कोणता? बघा वर्गामध्ये बघा जे काही मंदगती विद्यार्थी असतात त्यासाठी योग्य उपाय कोणता? शिक्षा करणे, दुर्लक्ष करणे, वैयक्तिक मार्गदर्शन करणे, वर्गाबाहेर बसवणे. सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी वैयक्तिक मार्गदर्शन करणे. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर आहे. बालकांच्या भावनिक विकासासाठी सर्वात महत्त्वाचे काय? बालकांच्या भावनिक विकासासाठी विचारले सर्वात महत्त्वाचे काय? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा बी यायला पाहिजे. प्रेम आणि सुरक्षितता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे. शिक्षक हा ज्ञानदाता नसून मार्गदर्शक असतो ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या अध्ययन दृष्टिकोनाशी संबंधित आहे? शिक्षक हा ज्ञानदाता नसून तो मार्गदर्शक असतो ही संकल्पना कोणत्या अध्ययन दृष्टिकोनाशी संबंधित आहे? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी विद्यार्थी केंद्रित या अध्ययन दृष्टिकोनाशी संबंधित आहे. विद्यार्थी केंद्रित. ऑप्शन क्रमांक बी. विषय क्रमांक पुढचा कोहलबर्ग यांचा बघा जो काही सिद्धांत आहे कोणाशी संबंधित आहे? कोहलबर्ग बघा यांचा जो काही सिद्धांत आहे तो कोणाशी संबंधित आहे? नैतिक विकास. कोहलबर्ग बघा यांचा बघा जो काही सिद्धांत आहे तो नैतिक विकास यांच्याशी संबंधित आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. विद्यार्थ्यांच्या शिकण्याचे सतत निरीक्षण करण्यासाठी कोणते मूल्यमापन वापरले जाते? बघा विद्यार्थ्यांच्या शिकण्याचे सतत निरीक्षण करण्यासाठी कोणती मूल्यमापन असते? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी रचनात्मक मूल्यमापन. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा वर्गातील प्रभावी अध्यापनाचे लक्षण कोणते? वर्गातील विचारले प्रभावी अध्यापनाचे लक्षण कोणते? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग या ठिकाणी योग्य बघा अध्यापनाचं लक्षण आहे. विषय क्रमांक पुढचा बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता यांच्यातील संबंध कसा असतो? आता बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता यांच्यातील संबंध कसा असतो? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी काही प्रमाणामध्ये संबंध असू शकतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा शिकण्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? बघा आता सर्वांनी विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा ज्यांना महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला आहे करायचं आहे. बघा तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.